झी गौरव. सोहळा म्हणजे एक लढाईच जणू. लढाई आपल्यातलं बेस्ट शोधण्याची, लढाई कलेचे शिखर गाठण्याची, लढाई झी गौरव सोहळ्याच्या सन्मानाची. पाहुयात कोणकोणते योद्धे या रंगसंग्रामात उतरलेत ते. झी गौरवचा पार्ट होणं, त्यात सहभागी होणं हे प्रत्येक कलाकाराला वाटत असतं आपण असावं तिकडे, आणि मी असतोच. त्यामुळे ती एक मजा आहे. आणि हे वर्ष खूप स्पेशल असल्यामुळे तर आणखीनच बरं वाटतंय. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. नमस्कार, मी स्वप्नील जोशी. आणि गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2012 मध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन एक मिनिट आपलं स्क्रिप्ट तुझं पान माझ्याकडे बदललं का? सॉरी, एक मिनिट. सॉरी आम्ही रिहर्सल करतोय. झी गौरव 2012 गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत, त्यामुळे गोळ झाला. हां, हे बरोबर आहे. नमस्कार, मी स्वप्नील जोशी. नमस्कार, मी मुक्ता बर्वे. आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय गुड नाईट ॲडव्हान्स प्रस्तुत झी गौरव पुरस्कार 2012 सालच्या झी गौरवचं निवेदन अँकरिंग आम्ही दोघं जण करतोय. येस. आणि आम्हाला ते करताना जितकी मजा येणार आहे तितकीच मजा तुम्हाला ते बघताना येणार आहे अशी आम्हाला खात्री आहे. असा काय करायला लागलाय निलेश? तुझा नेमका सहभाग काय असणार आहे? नाही, झी गौरवमध्ये माझा पहिला सहभाग आहे. हेच फार माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मी आजपर्यंत झी गौरव पाहत आलेलो आहे घरामध्ये बसून, आणि मला वाटायचं की याच्यामध्ये आपला सहभाग असला तर किती गंमत येईल. म्हणजे मी प्रेक्षक म्हणून पाहत होतो, आणि आज तसं बघायला गेलं तर हे माझं स्वप्न पूर्ण होतं असं म्हणायला हरकत नाही कुशल, की मी झी गौरवमध्ये पार्टिसिपेट करतो. चित्रपट सृष्टीत मुखपटापासून ते आतापर्यंतच्या 3D सिनेमापर्यंत ज्यांच्या कलेची जादू दिसलीये त्यांची नामांकन आहेत, आणि त्यांना पुरस्कार देणार आहोत. तांत्रिक पुरस्कार. तुमचं काय योगदान आहे? अरे माझं खूप योगदान आहे या इंडस्ट्रीसाठी. तुमचे ते महेश जी कोठारे ते आले होते माझ्याकडे. ते तुमच्याकडे आले? एक सिनेमा घेऊन आले होते. कुठला? पडलेला. पाच, बरोबर. तुम्ही म्हटलं छा हे काय नाव आहे? म्हटलं जरा चहा टाक. त्यांनी चहा टाकला, मध्ये हिट झाला पछाडलेला. पछाडलेला. एक अत्यंत हृदय आणि अत्यंत रंजक असा हा सोहळा आहे झी गौरव सोहळा. याचं लेखन मी करतोय, आणि आता संपूर्ण प्रोसेस सुरू आहे. हे बघ आता मी काय सांगतो ते नीट ऐक. अजिबात इथे व्यत्यय आणायचं नाही. महत्वाचं बोलतोय मी. यार तुझ्या वरण्यानं कवा धरणं माझं गिराईक दचकू राहिलं तिकडे. सारखं आपल्या मराठी यायचं मराठी. शिवी मातृभाषा आहे ती माझी. मग काय वेगळं बोलले? मी तेच बोलले, तुझ्या आईची मराठी. माझं नाव आहे सांगतो, जयवंत रामचंद्र. अच्छा. जवळकर. काय झालं? किती अश्लील नाव आहे रे याचं. पिढ्या असली नाव घेऊन फिरता तुम्ही. आता मी म्हणू का या अश्लील नाव बोलू का? आज रूप हे गोड तुझे ना भरवसा उद्याचा. खेळ तुझा प्रेमाचा घेईल जीव हमालाचा. ह्या झी गौरव पुरस्काराची खासियत अशी आहे की मराठी सिनेमाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, तर त्याचा हा सोहळा आहे. आणि माझं भाग्य आहे की मला ह्या सोहळ्यात एक हिस्सा होण्याचा मला
एक संधी मिळाली आहे, तर आय एम रिअली ग्रेटफुल टू सी. खास आहे हा 2012चा झी गौरव, कारण भारतीय सिनेमा सृष्टीला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. माझ्यासाठी तसंच सगळ्यांसाठीच हा दिवस खूप 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 महत्त्वाचा आहे. आम्ही सगळ्यांनी इनपुट टाकलेलाच आहे, पण प्लीज बघायला विसरू नका झी गौरव 2012 खास तुमच्यासाठी. ह्या वर्षी भारतीय सिनेमाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत आणि ह्या अगदी टुवर्ड्स दी एंड का होईना ह्या शतकाच्या आम्ही ह्याचा एक भाग आहोत. ह्याचाच आम्हाला अभिमान आहे. आजपर्यंतच्या कलाकारांनी मालिकांथ्रू किंवा नाटकांथ्रू किंवा चित्रपटांथ्रू आपल्या सगळ्यांना जे काही मनोरंजन आपलं केलेलं आहे आणि आजपर्यंत जे सगळे परफॉर्मन्सेस, फिल्म्स आणि जे काही एक संपूर्ण शतक जेव्हा आपण आपल्या डोळ्यासमोर पाहतो असं वाटतं, तेव्हा खूप छान वाटतंय. झी गौरव.